परंपरेचा केतन देशमुख यांनी नुकताच थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला. बुद्धानंतर जिजाऊ, शिवबानंतर लहू, फुलेनंतर शाहू आणि बाबासाहेबांच्या नंतर अण्णाभाऊ या परिवर्तनवादी चळवळीतल्या सगळ्याच महापुरुषांना मी अभिवादन करतो. या देशाला मातृसत्तेचा परंपरेचा वारसा आहे, ज्याच्यामध्ये हरिती, निरुती, शाकंभरी, मावळाई, रेणुका, अंबाबाई, सप्तशिंगे आणि तुमच्या आमच्या पर्यंत सगळा वारसा आणणाऱ्या रमाई, भीमाई, अहिल्या, फातिमा, जिजाऊ या सगळ्या महापुरुषांच्या महामायांना, गणमातांना देखील मी अभिवादन करतो. मित्रांनो, ज्योतिराव फुले नसले असते तर या देशाचा इतिहास काळाकुट्ट राहिला असता. आपल्या सगळ्या पूर्वजांची दखल कुणीही घेतली नसती. आपण प्रचंड गुलामगिरीमध्ये अडकून पडलो असतो. म्हणून ज्योतिराव फुलेंना आधुनिक भारताचे राष्ट्रपिता म्हटलं जातं, आधुनिक भारताचे क्रांतीसूर्य म्हटलं जातं. कारण ज्योतिराव फुलेंच्या या निघालेल्या विचार प्रवाहातून या देशामध्ये प्रज्ञेचा महासूर्य उभा राहिला, ते म्हणजे विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांच्या जीवनावर सगळ्यात मोठा जर कुणाचा प्रभाव असेल, बाबासाहेबांनी तंतोतंत ज्यांचं जर कुणाचं कार्य चालवलं असेल तर ते क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले साहेबांचं कार्य चालवलेलं आहे. त्यामुळे देशभरामध्ये बाबासाहेबांची जयंती होते, पण फुले साहेबांची जयंती तेवढ्या प्रमाणात होत नाही, थोडीशी कमी होते किंवा अलीकडच्या काळात ती सुरू झालेली आहे. म्हणून तुम्ही तुमच्या गावात ही जयंती घेतायत आणि वैचारिक पद्धतीने घेताय, हे तुमचं सगळ्यात मोठं यश आहे. ज्या दिवशी या देशातल्या लोकांना ज्योतिराव फुले कळतील, त्या दिवशी या देशातले लोक जगाच्या कानाकोपऱ्यात गेल्याशिवाय राहणार नाही. कारण आमच्या गुलामगिरीची पहिली जाणीव जर कोणी करून दिली असेल तर ती ज्योतिराव फुले साहेबांनी. फुले म्हणाले, आमचे शत्रू इंग्रज नाहीत. फुले म्हणाले, आमचे शत्रू परकीय आलेले कोणी मोगल नाहीत. तर फुले म्हणाले, आमचे शत्रू आमच्या देवघरापर्यंत घुसलेले शेठजी, भटजी आणि लाटजी आहेत. फुलेंनी सांगितलं, आमचा संघर्ष शूद्रातिशूद्रांचा, शेठजी, भटजी, लाटजींच्या विरोधात आहे आणि आम्ही अगोदर ब्राह्मणवाद्यांच्या ब्राह्मणी गुलामगिरीतून मुक्त झालं पाहिजे. असं ज्योतिराव फुले का म्हणाले? कारण पहिल्यांदा ज्योतिराव फुलेंना ब्राह्मणी व्यवस्थेचा चटका बसला. शिक्षण घेत असलेल्या ज्योतिराव फुलेंच्या बद्दल कागाळ्या कुचाळक्या सुरू झाल्या. अरे, शिक्षण ब्राह्मणांनी घ्यावं, माळ्याच्या आणि शूद्रातिशूद्रांच्या पोरांना शिक्षण घेण्याचे काय अधिकार आहेत? ज्योतिराव फुलेंच्या शिक्षणाबद्दलच्या कागाळ्या कुचाळक्या त्यांच्या वडिलांकडे सुरू केल्या. कशाला पोराला शिकवताय? अहो, काय कोणाचं भलं होतं का शिक्षणाने? असं सांगून गोविंदराव फुलेंना सांगण्यात आलं, पोराचं शिक्षण बंद करा. ज्योतिराव फुले म्हणाले, शिक्षण बंद केलं तरी देखील मी घरी शिकेल, पण शाळा सोडणार नाही. ज्योतिराव फुलेंचं 4थी पर्यंत शिक्षण झालं आणि अशा वेळेला ज्योतिराव फुलेंच्या वर्गातल्या सखाराम परांजपे नावाच्या एका ब्राह्मणाच्या पोराचं लग्न होतं. सखाराम परांजपे नावाच्या ब्राह्मणाच्या पोराने ज्योतिराव फुलेंना लग्नाचं निमंत्रण दिलं. पोरांना काय कळतं? वर्गमित्र म्हणलं, ये बाबा लग्नाला. त्या काळामध्ये रात्रीला लग्न असायची. ज्योतिराव फुले श्रीमंताचं पोर चांगलं, फेटा बिटा बांधला, कोट घातला आणि लग्नामध्ये सहभागी झालं. तेव्हा पुण्यातल्या ब्राह्मणांची चर्चा सुरू झाली, अरे हे शूद्राचं पोरग आपल्या रॅलीत काय करतं? आपल्या लग्नात हा कस काय आला? म्हणून ब्राह्मणांनी कागाळ्या कुचाळक्या करून ज्योतिराव फुलेंचा अपमान केला आणि लग्नाच्या वरातीतून हाकलून लावलं. लग्नाची वरात पुढे निघून गेली. फुले एका रस्त्याच्या कडीला उभे होते आणि तिथे एक झाड होतं. झाडाच्या पाठीमागे अस्पृश्याचं एक लेकरू उभं होतं, जे फुलेंना हसत होतं. फुले म्हणाले, अरे मला किमान रोडवर उभं तरी राहता येतं, तुला तर झाडाच्या मागे लपावं लागलं. तेव्हा ते शूद्राचा अस्पृश्याचा मुलगा म्हणाला, फुले आम्हाला तरी कळतं यांची वरात आल्यावर झाडाच्या मागे लपावं. अरे तुम्हाला एवढंही कळत नाही, येऊ देईन गेले तरी बळजबरी तुम्ही त्या वरातीत जाता. किमान आम्हाला कळतं तरी कुठं जावं कुठं नाही. ही गोष्ट ज्योतिराव फुलेंना प्रचंड लागली. त्यांनी वडिलांना, गोविंदराव फुलेंना सांगितलं, ब्राह्मणांनी वरातीतून हाकलून लावलं. गोविंदराव फुले म्हणाले, नशीब वरातीतून नुसतं हाकलून लावलं, पेशवाई असती तर तुझं मुंडकं कापून गुलटेकडीच्या मागे त्याचा चेंडू केला असता आणि खेळला असता. परत त्यांच्या वरातीत, त्यांच्या विधीत, त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात जायचं नाही. फुलेंनी वडिलांना प्रश्न केला, का जायचं नाही? आपण माणसं नाहीत का? आपण माणसासारखे माणसं असताना आपल्याला का कुठेही सहभागी होता येत नाही? आपल्याला माळ्याच्या घरात जन्माला येऊन सहभागी होता येत नाही? गावाच्या बाहेरच्यांचे काय हाल असतील अस्पृश्यांचे? गोविंदराव फुले म्हणाले, या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाहीत, पण परत जायचं नाही. फुलेंची डोक्याची बत्ती पेटली. फुले म्हणाले, या प्रश्नांची उत्तरं मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही. ज्योतिराव फुलेंचं शिक्षण बऱ्यापैकी झालं होतं. धर्मग्रंथ उघडून पाहिले, धर्मग्रंथ वाचायला सुरुवात केली.
आणि धर्मग्रंथ वाचताना लक्षात आलं खरी खोट इथे आहे. धर्मग्रंथातून सांगितलं होतं शूद्र अतिशूद्र वर्ण व्यवस्था केली होती. कुणी कुठं यायचं, गावात किती अंतरावर यायचं, सावली सुद्धा पडू द्यायची नाही, अशा प्रकारचे सगळे नियम ब्राह्मणांच्या धर्मग्रंथात होते. आणि मग फुलेंनी धर्मचिकित्सा करायला, तर्क करायला, विचार करायला सुरुवात केली. आणि फुलेंच्या पहिल्यांदा लक्षात आलं या देशाच्या गुलामगिरीचं अज्ञानाचं मूळ शिक्षण न घेण्यामध्ये आहे, अविद्येमध्ये आहे. म्हणून ज्योतिराव फुले म्हणाले विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येनं केलं. आणि जर आमचा सत्यानाश अविद्येमुळे झाला असेल तर लोकांना विद्या दिली पाहिजे हा संकल्प सोडला आणि पहिल्यांदाच शाळा काढायला ज्योतिराव फुलेंनी कंबर कसली. शाळा काढण्यासाठी इकडे तिकडे फिरले, जागा निश्चित केली आणि शाळा सुरू झाली. पहिल्या शाळेमध्ये ज्योतिराव फुलेंच्या 7 मुली होत्या. 7 या 7 मुलींच्या शाळेला कुणी शिकवायचं पहिला प्रश्न निर्माण झाला. ज्योतिराव घरात गेले, म्हणले सावित्री शाळा काढतोय, तुला शिकवायचं काम करावं लागेल. सावित्रीबाई म्हणाल्या मला शिक्षण येत नाही तर मुलींना काय शिकवू. ज्योतिराव फुले म्हणाले मी शिकवणार तुला. सावित्रीबाईंना स्वतःच्या बायकोला ज्योतिरावांनी शिकवलं. सावित्रीबाईंना शाळेमध्ये पाठवायला सुरुवात केली. आणि त्यावेळेला अफवा पसरवण्यात आल्या बाया जर शिकल्या तर जेवणाच्या ताटात आळ्या पडतात, बाया जर शिकल्या तर घर बुडतं, बाया जर शिकल्या तर गल्लीचा घराचा सत्यानाश होतो, पाऊस पडत नाही, दुष्काळ होतो, महापूर येतो, अशा अफवा पसरवण्यात आल्या. तरी देखील काही लोकांनी धाडसाने 7 मुली ज्योतिरावांच्या शाळेत पाठवल्या. सावित्रीबाई दररोज शाळेत शिकवायला जायच्या. आता एवढ्यावर हे काही ज्योतिराव शाळा बंद करायला तयार नाही. लोकांना शिकवतोय, ज्ञान देतोय, विद्या देतोय म्हणून सावित्रीबाईंच्या बद्दल अफवा पसरवण्यात आल्या, शेण गोटे दगड फेकण्यात आले, निंदा नालस्ती करण्यात आली. तरी देखील महात्मा ज्योतिराव फुलेंनी सावित्रीबाईंना धाडस देत शिक्षण बंद पडू दिलं नाही. अहो एकदा सकाळी सकाळी अस्पृश्यांच्या वस्तीमध्ये ज्योतिराव फुले गेले आणि अस्पृश्याच्या वस्तीतलं लहान लेकरू कांद्या कडेवर उचलून घेतलं आणि फुले घराकडे निघाले. सगळे लोक तात्यासाहेब म्हणायचे ज्योतिरावांना. तेव्हा त्या अस्पृश्य वस्तीतले लोक म्हणाले तात्यासाहेब आमची लेकरे कुठे घेऊन जात आहेत. ज्योतिराव म्हणाले तुमच्या लेकरांना माणूस बनवण्यासाठी नेतो आहे. लोक म्हणाले आता काय आम्ही जनावर आहोत का काय. फुले म्हणाले अरे जनावर तरी बरे, जनावरा तरी तळ्यावर इकडे तिकडे पाणी पिता येतं ना, तुम्हाला तळ्यावर पाणी पिता येतं ना, माणसांसारखं जगता येतं. कुत्र्या मांजरांची तरी किंमत चांगली आहे, त्याच्या पलीकडची तुमची अवस्था आहे. म्हणून मी आजपासून तुमच्या लेकरांना माणूस बनवणार आहे. माणूस बनवण्याचा लढा ज्योतिराव फुलेंनी अस्पृश्यांच्या वस्तीपासून सुरू केला. गोरगरिबांची लेकरं उचलून आणायची, शाळा शिकवायची, शाळेमध्ये त्यांना विद्यादान द्यायचं, धर्मचिकित्सा करायला लावायची. म्हणून मातंगाच्या घरात जन्माला आलेली 7 वर्षाची मुक्ता साळवे म्हणते, काय म्हणते, हे भगवान तुझकडून आलेला आम्हा मांगा महाराजांचा धर्म कोणता. एवढूशा पोरीने मगाशी जी बोलत होती तिच्या एवढ्या पोरीनं धर्मचिकित्सा केली, 1.5 पानाचा निबंध लिहिला. जगात इंग्रजीत निबंध गाजला, इंग्रजांनी सत्कार करायचा ठरवला. इंग्रजांच्या स्टेजवर जेव्हा ज्योतिराव फुलेंच्या शाळेतली पहिली पोरगी मुक्ता साळवे स्टेजवर आली, इंग्रजांना वाटलं काय द्यावं आणि काय देऊ नये, इतकी ब्रिलियंट पोरगी आहे. तेव्हा मुक्ता साळवे स्वतःच सांगते आम्हाला चॉकलेट देणार असाल तर नको, मला कपडे देणार असताल तर कपडे पण नको, देणार असताल तर आमच्या शाळेला कपाट द्या, लायब्ररी द्या, पुस्तक द्या. पुस्तकाने माणसं हुशार होत असतात. ज्योतिरावांच्या शाळेतली पोरगी शाळेला पुस्तकं मागते. इतकी विद्वान हुशार विद्यार्थिनी मुक्ता साळवे कोणाच्या शाळेत घडली, क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले साहेबांच्या शाळेत घडली. म्हणून उगीच काही बाबासाहेबांनी फुलेंना गुरु मानलं नाही, उगीच काही बाबासाहेबांनी फुलेंचा वारसा चालवायचं पुढे ठरवलं नाही. त्याचं कारण होतं ज्योतिराव फुलेंनी हा वारसा अस्पृश्यांच्या वस्तीतून गोरगरिबांच्या घरादारातून सुरू केला होता. आता इतकं चांगलं काम करणाऱ्या माणसांचा सत्कार होत असतो का. उलट फुलेंच्या घरावर मध्यरात्री मारेकरी पाठवले. एक कुंभार जातीचा मारेकरी पाठवला होता आणि 5 रुपयाचा, आता त्यावेळेस 5 रुपये म्हणजे खूप झाले, 5 रुपयाचं बक्षीस फुलेंची मर्डर करण्यासाठी देण्यात आला. 2 माणसं मध्यरात्री फुलेंच्या घरात घुसले. ज्योतिराव फुलेंच्या गळ्यावर कुऱ्हाड मारणार तोच. फुले म्हणाले मी मरायला तयार आहे, पण माझा एक प्रश्न आहे की तुम्ही मला मारण्यासाठी का आलात.
ते म्हणाले का आला त्याचं कारण माहिती नाही, पण आम्हाला 5 रुपये मिळणार आहेत. ज्योतिराव फुले म्हणाले हे 5 रुपये किती काळासाठी मिळतील? ते म्हणले एकदा दिले आमच्या 2 पिढ्यांचा 5 रुपयात उद्धार होईल. फुले म्हणाले विचार करा, सौदा फार सस्तात केलाय. मी तुमच्या 10 पिढ्यांचा उद्धार करण्याचं काम करतोय, याने तुम्हाला 2 पिढ्यांच्या उद्धाराचे पैसे दिलेत. एक तर वापस जा त्यांच्याकडं आणि त्यांना म्हणा बरोबर मोबदला द्या, 10 पिढ्यांना आम्हाला पुरतील एवढे पैसे द्या, कारण फुलेंचं 10 पिढ्यांचं काम आहे. तेव्हा जरा मारेकरी गोंधळले. ते म्हणले तुम्ही असं काय काम करताय 10 पिढ्यांचा उद्धार होणार, जेणेकरून आम्हाला 2च पिढ्यांचे पैसे मिळाले. त्यातल्या त्यात तो काळोजी कुंभाररावाचे म्हणाले खरंय राव, या ज्योतिरावांना मारण्याचे 5 रुपये दिले म्हणजे नक्की हा काहीतरी मोठं काम करतोय. ते म्हणाले आम्ही तुम्हाला नंतर मारू, अगोदर सांगा तुम्ही काय करताय. फुलेंनी बसवले 2 मारेकरी समोर. रात्रीच्या 12-1 वाजल्यापासून सांगायला सुरुवात केली. सकाळचे 8-9 वाजले. ते 2 मारेकरी फक्त ऐकत होते आणि फुले सांगत होते. फुले म्हणाले देशाचा इतिहास जागवायचा आहे, लोकांना गुलामगिरीतून मुक्त करायचंय, शाळा काढायच्या, बहुजनांच्या प्रत्येकाच्या घरात विद्येचं कार्य न्यायचंय. हे काम मी 10 पिढ्यांच्या उद्धाराचं करणार आहे. जे मारेकरी फुलेंना पाठवले होते ते दोन्ही मारेकरी फुलेंचे शिष्य बनले. त्यातला काळोजी कुंभार कुठे गेला? काशीला गेला. काशीला संस्कृत शिकली आणि पाठवलेल्या मारेकऱ्याला संस्कृतचा पंडित करणारे ज्योतिराव फुले होते. याला म्हणायचं ब्रिलियंट आणि विद्वान माणूस. फुलेंच्या ताकदीचा माणूस या देशात कधीच होऊन गेला नाही. आणि म्हणून पुण्यामध्ये शेंडी जाणवायला आग लागली. झोंबलं. बहुजनांच्या घरातली मुलं शिकतायत, बहुजनांच्या घरातली मुलं पुस्तकं लिहितायत. अहो ताराबाई शिंदे नावाच्या फुलेंच्या चळवळीतून आलेल्या महिलेनं स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ लिहिला, जगामध्ये गाजला. जगामध्ये सावित्रीबाईंच्या प्रेरणेतून अनेक लेखक साहित्यिक उदयाला आले. कृष्णाजी अर्जुन केळुसकर फुलेंचे फार जवळचे शिष्य होते. कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी बघितलं मुंबईच्या बागेमध्ये 10वी झालेला एक पोरगा पुस्तकं वाचायला येतो. कृष्णाजी केळुसकरांनी पोराला विचारलं तुझं नाव काय? सांगितलं माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर. इथे काय येतो? इथं शांत वातावरण आहे म्हणून पुस्तकं वाचायला येतो. कुणाची पुस्तकं वाचतो? जगातल्या सगळ्या लेखकांची. मी तुला अशा माणसाची पुस्तकं देईल, तुझं डोकं उजडेल, तुला स्पष्ट दिसेल. कृष्णाजी केळुसकर कदम नावाच्या मराठा माणसाने ज्योतिराव फुलेंचं साहित्य बाबासाहेब आंबेडकरांना दिलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी फुलेंचा वारसा पुढे चालवला. आणि म्हणून या देशामध्ये ज्योतिराव फुले जर नसले असते तर सयाजीराव गायकवाड, शाहूजी महाराज आणि बाबासाहेब घडले नसते. आणि आज आपली लोकशाही ठराविक जातवर्गीयांच्या हातात राहिली असती, आम्हाला बोलण्याचं लिहिण्याचं स्वातंत्र्य राहिलं नसतं. आणि म्हणून आम्ही समजून घेतलं पाहिजे या देशाचा इतिहास आमच्या देखील प्रतीकांचा, प्रेरणेचा, अस्मितेचा आहे. आमच्या प्रतीकांना, प्रेरणेला, अस्मितेला जर कोणी धक्का लावला तर आमच्या एवढी वाईट नाही. आम्ही आमची प्रतीक, प्रेरणा, अस्मिता जगवण्यासाठी आयुष्यपणाला लावणारी माणसं आहोत. ज्योतिराव फुलेंनी पुण्यामध्ये न्हाव्याचा संप केला. न्हाव्याचा कसा केला? ब्राह्मणाच्या घरात स्त्री विधवा झाली की तिचं टक्कल केलं जायचं, विधवा स्त्रीचं टक्कल. ज्योतिराव फुलेंनी ब्राह्मणांना सांगायचा प्रयत्न केला, अरे स्त्रियांचं टक्कल तुम्ही का करता? ब्राह्मणांनी ऐकलं नाही. ज्योतिराव फुले न्हाव्याच्या घरी गेले, न्हाव्याच्या, आणि न्हावी लोकांना म्हणाले अरे तुम्हाला त्या स्त्रियांचं टक्कल करणं बरं वाटतं का? न्हावी म्हणाले नाही. मग फुलेंनी सांगितलं ब्राह्मणांच्या स्त्रियांचे केस कापायचे नाही, यासाठी संप करूया. ज्योतिराव फुलेंनी ब्राह्मणाच्या घरातल्या स्त्रियांना न्याय देण्यासाठी न्हाव्याचा संप केला आणि स्त्रियांची बाजू घेतली. स्त्रियांची बाजू घेणारा पहिला माणूस क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले साहेब. आणि म्हणून सांगावं तेवढं कमीच आहे. आम्ही आचरणात काय आणतो हे महत्वाचं आहे. एकदा फुलेंनी बिना ब्राह्मणाचं लग्न लावायचं ठरवलं. माळी जातीचा मुलगा आणि माळी जातीतलीच एक मुलगी आणली. त्यांचा विवाह लावायची वेळ झाली. ब्राह्मणाने थैथयाट केला, आमच्याशिवाय लग्न लावायची लाईट म्हणून. नवरदेव नवरी लपून ठेवली, तरी इकडून तिकडून हुडकून नवरदेव नवरी आणली आणि पहिला विवाह ज्योतिराव फुलेंनी बिना ब्राह्मणाचा विवाह लावला. आता बिना ब्राह्मणाचा विवाह लावल्यावर गप बसाव की? ब्राह्मणांनी कोर्टात केस दाखल केली, आमचा धंदा बंद पडायला लागलाय म्हणून. मग पहिल्या कोर्टाचा जज ब्राह्मण होता, ब्राह्मण ज्याचं नाव रानडे होतं.
रानडेच्या कोर्टात फुले केस हरले, कारण न्याय देणारा ब्राह्मण, आणि फुले केस हरल्यामुळे दंड ठोठावावा लागला. अवतूरचे पाटील होते, अवतूरच्या पाटलाने जमीन विकली, पहिल्या कोर्टात दंड भरला, पण फुले थांबणारे नव्हते. फुले वरच्या सुप्रीम कोर्टात गेले का? कारण सुप्रीम कोर्टाचे जज इंग्रज अधिकारी असतात आणि इंग्रज निरपेक्ष न्याय देतात. फुलेवरच्या कोर्टात गेले, पैशाचं पाकिट इंग्रजांच्या म्हणजे जजच्या टेबलवर फुलेंनी ठेवलं. जज म्हणाले फुले काय आहेत? फुले म्हणाले मला माहितीये मी केस हरणार आहे, अगोदरच दंड भरायला घेऊन आलोय पैशाचं पाकिट. जज म्हणाले केस हरणार आहे माहिती असताना देखील वरच्या कोर्टात का आलात? फुले म्हणाले एकच प्रश्न विचारायला आलोय जज साहेब. जज म्हणाले विचारा. ज्योतिराव फुले म्हणाले जज साहेब दाढी कुठं करता? दाढी शेविंग. जज म्हणाला मी माझ्या हाताने माझ्या घरी करतो. मग फुले म्हणाले न्हाव्याचं उत्पन्न बुडतं त्याचे पैसे नेऊन देता का तुम्ही? जज म्हणला काय संबंध आहे, मी माझ्या हाताने करतो, न्हाव्याला पैसे का देणार? तेव्हा फुले म्हणाले आम्ही आमची लग्न आमच्या हाताने लावतो, ब्राह्मणाला पैसे देण्याचा काय संबंध आहे? जजला युक्तिवाद पटला. ज्योतिराव फुले पहिल्यांदा केस जिंकले. फुले केस जिंकले. तो दिवस होता 25 डिसेंबरचा. आणि म्हणून फुले गेल्याच्या नंतर त्यांच्या जन्मशताब्दी वर्ष सोहळ्याच्या निमित्ताने 1927 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी मगाशी केतन यांनी सांगितल्याप्रमाणे फुले म्हणाले होते मांग महार निंदा ठावे नाही व्यथा, जाळा म्हणू ग्रंथ एकदाची. ही जोड उचलून 25 डिसेंबरला निकाल लागल्याचा दिवस पकडून 1927च्या 25 डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या तळ्याच्या जवळ रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृतीचं दहन केलं आणि फुलेंचं उरलेलं स्वप्न पूर्ण केलं. याला म्हणतात वारसदार. वारसदार कसा असतो माहिती का? मायबापाच्या नावाला काळ पुसणारा नसतो, मायबापाला ढाळजत नेऊन बसवणारा नसतो, मायबापाच्या नावाने शिव्या देणारा नसतो, मायबापाचा वारसा पुढे नेणारा वारसदार असतो. एकदा सावित्रीमाईंचे आई वडील ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाईंना भेटायला आले. म्हणाले साहो तुमच्या लग्नाला एवढी वर्ष झाली तुम्हाला मूलबाळ होत नाही, असं म्हणावं ज्योतिरावांना म्हणजे जावाई बापूंना असं म्हणावं दुसरं लग्न करा दुसरं. ज्योतिराव फुलेंच्या सासू सासऱ्यांनी तगादा लावला. सावित्रीमाई म्हणाले हे काय माझं ऐकत नाही तुम्हीच सांगा. तेव्हा सावित्रीमाईंचे सासू सासरे बैठकीच्या खोलीत ज्योतिरावांकडे आले आणि म्हणाले जावाई बापू तुम्हाला आमच्या साऊकडून मूलबाळ होत नाही, असं करा साऊला दुसरी सवत आणा सवत. ज्योतिराव फुले म्हणाले मूलबाळ होत नसेल तर दरवेळेला स्त्री दोषी असते असं कसं काय समजता? मूलबाळ होत नसेल तर घरात कधीतरी पुरुषही दोषी असतो ना. समजा मी सावित्रीला दुसरी सवत आणली आणि तिलाही मूलबाळ नाही झालं तर तुम्ही साऊला दुसऱ्या सवत्या आणणार का मला अगोदर सांगा. जर मी दुसरी बायको केली आणि तिला मूलबाळ नाही झालं तर मग वचन द्या मी सावित्रीचं दुसरं लग्न करून देणार. सासू सासरी म्हणले जावयाच्या डोक्याला डोकंच लागत नाही. निघून गेले. बरेच दिवस झाला. पुन्हा एकदा सावित्रीमाई म्हणाले अहो असं काय करता, तुम्ही दुसरं लग्न करा. ज्योतिराव म्हणाले दुसरं लग्न कशाला? सावित्रीमाई म्हणाल्या आपल्याला वारसदार नको का? ज्योतिराव फुले म्हणाले वारसदार कशाला? सावित्रीमाई म्हणाले आपण गेल्यावर आपल्या समाधीवर 4 फुलं व्हायला येणारा एखादा वारसदार असावा. ज्योतिराव फुले म्हणाले सावित्री पोटची पोरं वारसा चालवतात याची गॅरंटी नाही, पोटची पोरं समाधी बांधतील याची गॅरंटी नाही, पोटची पोरं समाधीवर फुलं व्हायला येतील याची गॅरंटी नाही. पण सावित्री मी तुला एक गॅरंटी देतो, एक आपला असा वारसदार येईल, आपलं ग्रंथ वाचेल, आपलं साहित्य वाचेल आणि आपलं उरलेलं प्रत्येक कार्य तंतोतंत पुढे चालवेल. कदाचित कदाचित आपण बघायला असणार नाही पण सावित्री नक्की आपला एक वारसदार येईल. ज्योतिराव फुले गेल्याच्या नंतर ज्याचा 1 वर्षांनी जन्म झाला, ज्यांनी जागतिक दर्जाचं शिक्षण घेतलं आणि ज्यांनी फुले साहेबांचं राहिलेलं प्रत्येक कार्य दिनांक वेळ वार सहित पूर्ण तंतोतंत करून दाखवलं, ते फुलेंचे खरे वारसदार म्हणजे विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. वारसदार कसा असतो? विचारांचा असतो, रक्ताचा नसतो, रक्ताचा. म्हणून अण्णाभाऊ साठे म्हणाले जग बदल घालून घाव सांगून गेले भीमराव. अण्णाभाऊंनी बाबासाहेबांकडे बोट दाखवलं, मी त्यांची प्रेरणा घेतो आणि त्यांचं राहिलेलं कार्य मला पुढे चालवायचंय. बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिराव फुलेंना गुरु मानलं. बाबासाहेब आणि फुले एका जातीचे नाही. ज्योतिराव फुलेंनी शिवाजी महाराजांची समाधी शोधली. ज्योतिराव फुलेंनी शिवाजी महाराजांना गुरु मानलं.
शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना गुरु मानलं. तुकाराम महाराजांनी सांगितलं, नामदेवी केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या. तुकोबरायांनी शिंपी जातीत जन्मलेल्या नामदेवरायांना गुरु मानलं. आणि नामदेवराय म्हणाले, बौद्ध अवतारी आम्ही झालो संत, वर्णवया मात नामा म्हणे. नामदेवांनी बुद्धाला गुरु मानलं. कुणीच कुणाच्या जातीचा नाही, वारसा विचारांचा असतो. आणि म्हणून ज्योतिराव फुलेंच्या लक्षात आलं, या साध्या भोळ्या येड्या लोकांना प्रेरणा उभी करावी लागते. प्रेरणा मग कुणाची प्रेरणा उभी केली? 2500 वर्षापूर्वी पातळात घातलेला बळीराजा ज्योतिरावांनी शोधला. बळीराजाचा पवाडा लिहिला. पवाडा काय म्हणाले? क्षत्रिय भार्या इडापिडा जाओ, बळीराज्य येओ आशा काबा, वामन का घाली बळी रसा तळी, प्रश्न ज्योतिमाळी करी भटा. ब्राह्मणांनो, आमच्या बळीराजाला पातळात विनाकारण का घातलं याचं उत्तर द्या. ज्योतिरावांनी बळीराजाची बाजू घेतली. बळीराजाचा पवाडा लिहिला. फुले म्हणाले, यांना बळीराजा प्रतीक दिला, अजून एक प्रतीक देऊ. मध्ययुगीन भारताच्या कालखंडात शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, कुळवाड्यांचा राजा शोधला शिवाजी महाराज. रायगडावर गेले. 5 दिवस समाधी शोधायला लागले. 3 दिवस झाडं तोडायला लागले. समाधी शोधली, समाधी धुतली, समाधीवर फुलं वाहिले. शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेणार तेव्हा पाचाडचा ग्रामभट वर आला. शिवरायांच्या समाधीवर नाचला. शिवरायांची फुलं समाधीवरची लाथेनं उधळून लावले आणि म्हणाला, अरे फुले, तू एक कुणबटाचा माणूस, शेतकऱ्याचा माणूस, तुझा राजाही शूद्र कुणबटाचा. अरे एका शूद्राला दुसऱ्या शूद्राची समाधी बांधण्याचे अधिकार मनुस्मृतीप्रमाणे नसतात. एका शूद्राने दुसऱ्या शूद्राची जयंती करायची नसते. चल निघ. ज्योतिराव फुलेंच्या सोबत त्यावेळेला जास्त माणसं नव्हते, 2-3 लोक होते. फुले म्हणाले, तू रायगडावर रोखलंस, शिवरायांच्या समाधीचं पूजन करू दिलं नाही. आज शिवरायांच्या समाधी समोर शपथ घेतो, नाही जगभरात शिवजयंती साजरी करून दाखवली तर नाव ज्योतिराव गोविंदराव फुले सांगणार नाही. फुले पुण्यात आले. शिवजयंती समितीची स्थापना केली. शिवजयंतीचे अध्यक्ष मामा परमानंदाला केलं. आणि फुले म्हणाले, 8 दिवसाचा शिवजन्मोत्सव सुरू करायचा. ज्योतिराव फुलेंनी जगातली पहिली शिवजयंती साजरी केली. हे रताळे म्हणतात टिळक शिवजयंतीचे जनक आहेत. आणि माझे ज्योतिराव फुले जेव्हा शिवजयंती घेत होते तेव्हा तुमचा टिळक रांगत होता, रांगत. फुलेंनी शिवजयंती सुरू केली आणि शिवजयंतीचे अध्यक्ष मामा परमानंद. मामा परमानंद म्हणाले, मला काही शिवाजी महाराजांच्या बद्दल जास्त माहिती नाही आणि बाजारात एक धड चांगलं पुस्तक नाही. फुले म्हणाले, बरोबर बोलले, मी तुम्हाला 550 चरणांचा म्हणजे 1500 ओळींचा पवाडा लिहून पाठवतो, थांबा. जगातलं शिवरायांवरचा पहिला पवाडा आणि पहिलं शिवचरित्र लिहिणारे ज्योतिराव फुले आहेत. फुलेने शिवरायांचा पवाडा लिहिला. मामा परमानंदाला पत्र लिहिलं. त्यात सांगितलं, बाजारातलं जे शिवचरित्र आहे हे बाबा पुरंदरे वगैरे असलं लिहितात असल्या लोकांचं. बाजारातले शिवचरित्र खोटी माहिती देणारे आहेत. दादोजी कोंडदेव आणि रामदासाचं फाजील महत्व वाढवणारे आहेत. मी तुम्हाला पवाडा पाठवलाय, तो वाचा आणि शिवरायांवर भाषण करा. शिवजयंतीच्या अध्यक्षाला पवाडा लिहून पाठवला आणि त्यात काय लिहिलं होतं? मासा पाणी खेळे त्याचा, गुरु कोण असे त्याचा, पवाडा गातो शिवरायांचा, छत्रपती भोसल्यांचा, कुळवाडी भूषण शिवाजी महाराजांचा. बघा, शेतकऱ्यांचा राजा म्हटलंय आणि सांगितलंय, अरे ज्याच्या वाडवडिलांकडून तलवारबाजीचं शिक्षण चालत आलंय त्याला कोण्या दादोजी कोंडदेव आणि रामदासाच्या गुरु असण्याची गरज नाही. इतका क्लिअर कट विचार ठेवणारे ज्योतिराव फुले होते. शिवाजी महाराजांचा वारसा महाराष्ट्राला, जगाला पहिल्यांदा कुणी जागृत करून दिला असेल तर तो ज्योतिराव फुले साहेबांनी. अहो, फुले साहेब एका क्षेत्रात होते का? इतिहासाच्या क्षेत्रात काम केलं, शेतीच्या क्षेत्रात काम केलं, कॉन्ट्रॅक्टदार होते, कॉन्ट्रॅक्टदार. आज अदानी अंबानी जेवढे श्रीमंत आहेत ना, तेवढ्या महिन्याचा पगार, महिन्याची कमाई फुलेंची होती. ज्योतिराव फुलेंनी कात्रजचा घाट बांधला. ज्योतिराव फुलेंनी टेंडर घेतलं लेबर पुरवण्याचं. तुम्हाला मुंबईमध्ये उभ्या असलेलं सीएसटीचं जे रेल्वे स्टेशन दिसतं त्याला लेबर पुरवण्याचं कॉन्ट्रॅक्टदार ज्योतिराव फुले साहेबांकडून. प्रचंड श्रीमंत माणूस, गुळगुळीत दाढी करणारा श्रीमंत माणूस, पण फक्त आणि फक्त तुमच्या माझ्या हजारो पिढ्यांचं भलं व्हावं यासाठी राबत होता. त्या फुलेंचं शेवट कसा झाला? ज्योतिराव फुलेंच्या अर्धांगवायू झाला, त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला. ते म्हणाले, अरे या बहुजनांना साहित्य दिलं पाहिजे. आता उजवा हात तर काम करत नाही. फुले साहेबांनी डाव्या हाताने पुस्तक लिहायला घेतलं
आणि लग्न कशी लावावीत, आपली विधी कशी करावीत, यासाठी सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ डाव्या हाताने लिहून पूर्ण केला आणि मगच फुले गेले. तुमच्या माझ्याबद्दल एवढा कळवळा अक्कनाव ज्योतिरावांना होती. ज्योतिराव फुले साहेबांनी इतकं उंच पहाडा एवढं काम करून ठेवलं की जे वाचताना आणि जे अभ्यास करताना आम्हाला स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष गेली तरी फुलेंच्या पूर्ण साहित्याचा ठाव घेताना याला. गावगाड्याचा विचार केला, शिक्षणाचा विचार केला, सगळ्या क्षेत्रात तुम्हाला उंचीवर नेण्याचं काम केलं. जेव्हा इंग्रजांना कळलं की ज्योतिराव फुले फार मोठं काम करतायत, इंग्रजांनी ज्योतिराव फुलेंचा सत्कार ठेवला. सत्कार. फुले तुम्हाला वाटतंय कसे गेले असतील त्या कार्यक्रमाला? तुम्हाला बोलवलं असतं तर चांगला हातर बित्तर मारला असतं, कोट बीट घातला असता, स्टायलिशचे बूट बीट टाय लावून इंग्रजांच्या कार्यक्रमात गेले असते. ज्योतिराव फुले तसे नाही गेले. कमरपर्यंत धोतर बांधलं, घातलं, जे धोतर गुडघ्यापर्यंतच असतं, शेतकऱ्याच्या स्टाईल मध्ये धोतर घातलं, पूर्ण शरीर उघड, फक्त त्यावर रग टाकली. रग, शेतात शेतकरी जसा काम करतो तशी रग, हातात एक काठी घेतली, काठी, आणि फुले त्या इंग्रजांच्या पार्टीला कार्यक्रमाला गेले. गेटवर फुलेंना अडवण्यात आलं. अरे कोण माणूस आलाय, गावंडळ शेतकरी, प्रोफेशनल, इंग्रजांची पार्टी चालली, तुम्हाला एंट्री नाही म्हणले. फुले म्हणाले कसं काय नाही, माझ्याकडे पत्रिका आहे म्हणले कार्यक्रमाची. गेटवरले लोक परेशान झाले, म्हणजे या माणसाला कोणी पत्रिका दिली? गेटवरचं बोलणं चालू असताना इंग्रज अधिकाऱ्यांनी बघितलं, अरे ज्योतिराव फुले आले. ते पळत आले, फुलेंना शेक हँड केला, हातात हात दिला आणि गेटवरल्या माणसाला म्हणाले, अरे मूर्खांनो, कुणाला अडवताय? येणाऱ्या काळात भारताचा हा क्रांतीसूर्य ठरणारा इतका ग्रेट माणूस आहे. ज्योतिराव फुलेंना आतमध्ये नेलं. फुलेंचं इंग्रजांच्या सभेत त्या मीटिंग मध्ये भाषण झालं आणि ज्योतिराव फुले म्हणाले, इंग्रजांनो, स्वतः पार्ट्या करता, भारीचे कपडे घालता आणि त्याच्यावरून तुम्ही देशाचं चित्र लेखता. अरे माझा देश तुमच्यासारखा कोटातला नाही. मी जी कपडे घालून आलो असा माझा देश अर्धा नगण्य शेतकरी कष्टकऱ्यांचा आहे. इंग्रजांच्या सभेत शेतकऱ्यांची बाजू मांडणारे ज्योतिराव फुले होते. पण त्या पळपुट्या सावरकराचं नाव घेता तुम्ही पुरस्कार भारतरत्न द्या म्हणून. त्या पंडित भीमसेन जोशाला त्याच्या घरी जाऊन भारतरत्न दिला. लता मंगेशकर एवढी जातीयवादी बाई मी आयुष्यात बघितली नाही. लता मंगेशकरला भारतरत्न दिला. सचिन तेंडुलकरला भारतरत्न जिवंतपणे दिला. अटल बिहारी वाजपेयीला जिवंतपणे भारतरत्न दिला. पण आमची महापुरुष भारतरत्न मिळवण्यासाठी मरावे लागतात, मरावे. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न मागायला 32 वर्ष संघर्ष करावा लागला. भारतरत्न सहजासहजी दिला नाही, भांडवून घ्यावा लागला. ज्योतिराव फुलेंना अजूनही भारतरत्न नाही. आमचं म्हणणं आहे, शेतकऱ्यांच्या भूमिका मांडल्याबद्दल, शेतकऱ्यांचे प्रश्न इंग्रजांच्या सभेत मांडल्याबद्दल ज्योतिराव फुलेंना भारतरत्न दिला पाहिजे, पण ते देत नाही. मी म्हटलं, त्या सचिन तेंडुलकरला कस काय रे भारतरत्न? एक जणाला राग आला, ताना त्या कार्यक्रमात उठला. ते मला मायच्यान किंवा म्हणला, कोणालाही बोला पण सचिनला काही म्हणलं का? मी कस काय, तुझा काय मेव नाही काय म्हणलं, सचिन तुझी काय बहीण दिली का रे म्हणलं त्याला? ते म्हणला, तो देशासाठी धावा मारतो. अरे म्हणलं, रताळ्या देशासाठी नाही मारत, त्याला मिळालेले पारितोषिक स्वतः घशात घालतो, त्याला मिळालेल्या गाड्या भारतात आणायला भारत सरकारला टॅक्स द्यावा लागतो, सगळं तर सरकार करतो, स्वतःच घेऊन बसतो. म्हणलं देशासाठी काही नाही करत. बरं ठीक आहे, तुझ्या सचिननं देशासाठी धावा मारल्या, त्या धावायचा फायदा आम्हाला काय झाला नाही? आम्हाला काय पोट खाई पोटापाण्याला मिळालं का त्याच्यातून? पण त्या सचिन पेक्षा जास्त माझा शेतकरी कष्टकरी या बांधावरून त्या बांधावर बैलाच्या मागे आवताच्या मागे धावा मारत असतो. अरे कधीतरी माझ्याही बापाच्या धावा मोजा ना. तुझ्या सचिनच्या गॅसवर ज्या भाकऱ्या भाजल्या जातात ना, त्या माझ्या शेतकरी राजाने मारलेल्या धावामुळे भाजल्या जातात. तुझ्या सचिनच्या धावामुळे मला खायला मिळत नाही, पण माझ्या बापाने मारलेल्या धावामुळे सचिनच्या बापाला तुकडा गिळायला मिळतो. अरे कधीतरी शेतकऱ्याला भारतरत्न द्या की तुम्ही सचिनला देता. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून फुलेंना भारतरत्न द्या ना, पण ते देत नाहीत. आमच्या महापुरुषांचा अपमान करतात. शेतकऱ्यांची बाजू घेणारा शेतकऱ्याचा असूड ग्रंथ लिहिला. तुम्हाला सांगितलं कोण लुटतं, कोण तुमचं नुकसान करतं, आणि म्हणून एकदा तरी ज्योतिराव फुलेंचा शेतकऱ्याचा आसूड वाचा, मग तुम्हाला कळेल की ज्योतिराव फुलेंनी आमच्यासाठी काय केलंय. आणि म्हणून तुम्हाला धर्म कसा असतो धर्माचं उदाहरण देतो. बघा, संन्याशाची पोरं म्हणून गावाच्या बाहेर कुणाला हकललं? संत ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई आणि सोपान काका. चूक लेकरांची होती का मायबापाची? खरं तर चूक कोणाचीच नव्हती, पण ब्राह्मणांच्या धर्मग्रंथाप्रमाणे
ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा झाली. ठीक आहे, झाली. लहान मुलांचा काय दोष होता? पण लहान मुलांना देखील त्रास देण्यात आला. माझे ज्ञानेश्वर महाराज गावामध्ये झोळी घेऊन आले. झोळी घेऊन आल्याच्या नंतर माझे ज्ञानेश्वर महाराज घरोघर जाऊन 3 दिवसाची उपाशी आहेत भिक्षा मागत होते. ब्राह्मणांनी आळंदीत सगळ्यांना सांगितलं, कुणीही यांना भिक्षा द्यायची नाही. कुणीच द्यायला तयार नाही. एका गरीब म्हातारीनं वाटीभर पीठ ज्ञानेश्वर महाराजांच्या झोळीत टाकलं. ज्ञानेश्वर महाराज वाटीभर पीठ घेऊन घराकडे निघाले. ब्राह्मण आडवे झाले. ब्राह्मणांनी माझ्या माऊलीला जमिनीवर पाडलं, ढकलून दिलं. त्यांची झोळी ओढून घेतली. माऊलीची झोळी फाडली आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या हातातलं पीठ हिसकावून घेतलं, जमिनीवर सांडून टाकलं. अरे 3 दिवसाच्या उपाशी असणाऱ्या लेकरांच्या हातातलं पीठ हिसकावून घेणारा यांचा धर्म ब्राह्मणांचा. आणि एकदा माझ्या सावित्रीमाईंच्या दरबारात दारामध्ये पोट पाटीला गेलेला अस्पृश्य माणूस दारात बसला होता. 1 तास गेला, 2 तास गेला, का माझी सावित्रीमाई कधीतरी बाहेर येऊन बघेल. सावित्रीमाई आल्या, बघितलं, बाबा का बसला दारात? वृद्ध वयस्क म्हातारा माणूस, कमरेच्या खाली धोतर घातलंय, वर काहीच नाही, पोट पाठीला गेले. सावित्रीमाई म्हणाली, बाबा का बसलात? बाबा म्हणाले, 5 दिवस झाला आमचं कुटुंब उपाशी आहे, मला काहीतरी खायला भाकर वगैरे देता का? सावित्रीबाई म्हणाली, मी तुला आता जेवायला घालते, पण कुटुंबाचं कसं? असं कर, जोंधळे देते, जोंधळे, हे जोंधळे घे, घरी जा, दळून खा, सगळ्यांना खायला घाल. सावित्रीबाई घरात गेल्या, सूपभर 2 जोंधळे आणले आणि म्हटले, बाबा घ्या. माझ्या गरीब अस्पृश्य जातीच्या बाबाने धोतर का पसरवलं, धोतरात जोंधळे घेतले. धोतराच्या घोळात घेतलेले जोंधळे घेऊन सावित्रीमाईंना आशीर्वाद देत अस्पृश्य माणूस रस्त्याने निघाला. पण त्याच्या धोतराला छिद्र पडलेले होते, छिद्र, त्यातनं ते दाणे गळायला लागले आणि माझे ज्योतिराव फुले समोरून येत होते. ज्योतिराव फुलेंनी बघितलं, याला कोण्यातरी माय माऊलीनं जोंधळे दिलेत, पण याला घरी नेता येईना, धोतराला छिद्र पडलेत. सावित्रीमाईच्या नवऱ्याने ज्योतिराव फुलेंनी खांद्यावरचा रुमाल दिला. अरे म्हणले, येड्या, तुला कोण्या बाईनं जोंधळे दिलेत, तुला नीट नेता पण येत, माझा रुमाल घे, रुमाल. बघा, भुके कंगाल माणसाला जोंधळे देणारी सावित्रीमाई आणि त्याच्या जोंधळ्याला रुमाल देणारे ज्योतिराव फुले होते. हा आमचा धर्म आहे, सत्यशोधकांचा धर्म आहे, माणुसकीचा धर्म आहे, माणुसकी जागवणाऱ्यांचा धर्म आहे, झोळी फाडणाऱ्यांचा धर्म नाही, लेकराला उपाशी ठेवणाऱ्यांचा धर्म नाही. अरे तुमच्या जातीत जन्मलेल्या ज्ञानेश्वराचा छळ तुम्ही केला, आमचं काय? आम्हाला कसे वागवणार होतात? म्हणून तुकाराम महाराज कळवळून म्हणाले, घोकावया अक्षरम मज नाही अधिकार. तुकोबराय कळवळून म्हणाले, नाही कोणी येथे मुक्यांचा जाणं, आम्ही मुके आहोत, आम्हा मुक्यांची भूमिका घेणारा कोणी नायक नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, अरे मराठ्याच्या घरात जन्मलेल्या तुकारामाचे हे हाल असतील, कोणाच्या महाजनाच्या सावकाराच्या घरात जन्मलेल्या तुकोबरायांना म्हणावं लागत असेल, घोकावया अक्षर मज नाही अधिकार. शूद्रातिशूद्रांचे, गावकुसाच्या बाहेर राहणाऱ्यांचे काय हाल असतील? बाबासाहेबांनी हाच अभंग घेतला आणि तुकोबरायांच्या नावावर मूक नाईक पेपर काढला आणि काय सांगितलं? तुकोबराय काळजी करायची नाही, मराठ्यांनो काळजी करायची नाही, तुमच्या मुक्यांच्या संकल्पनेतला हा मुक्यांचा नायक डॉक्टर भीमराव आंबेडकर आलाय, तुम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं कलम दिलं, स्वातंत्र्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं कलम दिलं आणि तुकोबरायांच्या अपमानाचा बदला घेतला. म्हणून आम्हाला ज्योतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकर इतके वंदनीय आहेत, इतके जीव की प्राण आहेत, ते नसले असते तर आम्हाला माणूसपणाचा दर्जाच मिळाला नसता. माझा कार्यक्रम झाल्यावर माझी लगेच जीभ कापली असती, म्हणले असते लय चुरू चुरू बोलायला. आणि म्हणून या देशात आमच्या स्वातंत्र्याचा, बलिदानाचा संघर्ष फुले साहेबांपासून सुरू होतो आणि तो बाबासाहेबांवर संपतो. फुले साहेबांनी मृत्यूपत्र लिहिलं आणि काय म्हणाले मृत्यूपत्रात? म्हणाले, मी मेल्यावर माझ्या शवावर आणि तत्संबंधी होत असलेल्या विधीवर ब्राह्मणाचीच काय, पण आर्यभट ब्राह्मणासह त्याच्या अनुयायाची देखील सावली पडू देऊ नका, प्रेतावर ब्राह्मणाची सावली देखील पडू देऊ नका सांगणारे क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले होते. आणि आज आमचं काय? लेकरू झालं देवबापाच्या दाराला, बाई गरोदर राहिली देवबापाच्या दाराला,
कोणी मेलं देवबापाच्या दाराला, लेकरं काढायला आम्ही आणि नाव ठेवायला कोण? बामन. लेकराची नाव काय असायची तुमच्याकडं लहानपणी? आता तरी बरी असतात. लेकरांची नाव असायची धोंडबा, धोंड्यावरून धोंडबा, कोंड्यावरून कोंडाजी, उकंड्यावरून उकंडी, कचऱ्यावरून कचरू शेठ, नाव कचरून मागे शेठ, कचरू शेठ, असा कार्यक्रम आहे. अरे लेकरं आम्ही काढायची आणि नावं त्यांनी ठेवायची. बरं नावं तरी चांगली ठेवली का त्यांनी? दगडूजी, कोंडबा, कचरू शेठ असली आमची नावं. आणि ब्राह्मणांच्या घरातली नावं काय असतंय? तन्मय, चिन्मय, अजून काय काय. त्यांची आडनाव सहस्त्रबुद्धे आणि आमचं आडनाव डुकरे, मांजरे, कुत्रे असली आमची आडनाव. म्हणून ज्योतिराव फुले म्हणाले यांच्याशी कोणत्याही पद्धतीने संपर्क ठेवायचा नाही, यांची सावली सुद्धा अंगावर पडू देऊ नका. म्हणून आज तुम्हाला सांगतो, ज्यांनी फुलेंचा वारसा घेतला त्यांचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. फुलेंचा वारसा घ्या, बाबासाहेबांचा वारसा घ्या, शिवाजी महाराज, शाहू महाराजांचा वारसा घ्या, घराला तुमच्या कोणतीच बाधा होणार नाही. ज्याला भटबाधेपासून रोखायचं असेल त्यांनी फुलेंचा वारसा घ्यावा आणि फुलेंचा विचार पुढे न्यावा. आणि म्हणून सांगावं तेवढं कमीच आहे. आम्ही काय करतो, आचरण कसं करतो ते महत्वाचं आहे. फुलेंना सयाजीराव गायकवाड इतके मानायचे, 2-2 महिने बडोदा संस्थानात फुलेंची व्याख्यानं लावली जायची. शाहू महाराज इतके मानायचे, फुलेंचा शेतकऱ्याचा आसूड वाचून शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातलं कुलकर्णी पदच उडवून टाकलं. म्हणजे कुलकर्णी लय लूट करतात, लूट. आणि म्हणून मित्रांनो, तुम्ही देखील आजपासून ठरवून टाकायचं, आमचं लग्न आम्ही बिना ब्राह्मणाचं लावणार. बिना ब्राह्मणाचं लग्न लावा, बघा तुमचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. माझं स्वतःच सत्यशोधक पद्धतीने मी लग्न लावलं. ज्योतिराव फुलेंच्या विचारांनी माझं लग्न लावलं. मला एक मुलगी आहे धनू नावाची. आमचं सगळं चांगलं चाललेलं आहे. बिना बामणाचं लग्न लावल्यावर बँकेतल्या अकाउंटचे पैसे कटत नसतात. बिना बामणाचं लग्न लावल्यावर घरबुड येत नसते. बिना बामणाचं लग्न लावल्यावर पाऊस पडत नाही असं नसतं, काही नसतं. असं करा, आयुष्यात एक तर पाऊल चांगल्या अर्थाने टाका. म्हणून सांगावं तेवढं कमीच आहे. आम्ही आचरणात काय काय आणतो ते महत्वाचं आहे. म्हणून फुलेंना नक्की समजून घ्या. ज्याला फुले कळले त्याला बाबासाहेब कळल्याशिवाय राहणार नाही. पण आमचं काय झालंय, आपल्या आपल्या वाड्यात आपण आपला आपला महापुरुष नेलाय आणि त्याच्या पद्धतीने त्यांनी कार्यक्रम सुरू केले. महापुरुष सर्वांचे असतात. महापुरुष कोण्या एका जाती धर्म पंथाचा नसतो. फुले साहेबांच्या सत्यशोधक चळवळीत सर्व जाती धर्म पंथाचे माणसं होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण चळवळीत सगळ्या जाती धर्म पंथाचे लोक होते. म्हणून बाबासाहेब देशाचा युनिक सिम्बॉल आहेत. ज्योतिराव फुले देशाचा युनिक सिम्बॉल आहेत. शाहूजी महाराज संपूर्ण देशाचे प्रतीक आहेत. आपण महापुरुषांना जातीत वाटण्याचा प्रयत्न करू नये. अलीकडच्या काळात तर लय वाटोळं सुरू झालंय. जाती जातीत भांडणं लावायचा कार्यक्रम सुरू आहे. पंथात भांडणं लावायचा कार्यक्रम सुरू आहे. हिंदू मुस्लिम करायचा कार्यक्रम सुरू आहे. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. भारतातला मोहम्मद पैगंबराचा पहिला पवाडा ज्योतिराव फुलेंनी लिहिला. कोणाचा? मोहम्मद पैगंबराचा पवाडा लिहिला. काय म्हणले? जहा मर्द झाला खरा त्या गेले संसारा ईशापायी. बघा, अरबस्थानात झालेल्या इस्लामची स्थापना करणाऱ्या पैगंबराचा पवाडा फुले साहेबांनी लिहिला. ज्योतिराव फुलेंनी कधीच भेदभाव केला नाही. सगळ्यांना बरोबरीचं स्थान दिलं. म्हणून फुलेंना घराच्या बाहेर काढल्याच्या नंतर राहायला घर आणि जागा देणारे मुस्लिम जोडपं होतं, मुस्लिम दाम्पत्य. महाडला 14 तळ्याच्या सत्याग्रहाला बाबासाहेबांना जमीन देणारे मुस्लिम होते, मुस्लिम. त्यामुळे हिंदू मुस्लिम करायचं नाही किंवा मराठा माळीवाद करायचा नाही, ओबीसी मराठावाद करायचा नाही. आपण सगळे डीएनएनी, वंशाने, रक्ताने, कुलचिन्हांनी, देवकानी एकच आहोत. एकच आमचं देवक एकच आहे, आमचं कुलचिन्ह एकच आहे. आम्ही द्रविड वंशाची लोक आहोत. द्रविड. आम्ही काळे, ढेबरे, मोठ्या कपाळाचे, चपट्या नाकाची लोक आहोत. आम्ही द्रविड आहोत. आम्ही ब्राह्मणांच्या सारखे नाजूक साजूक गोरे नाही. म्हणून भारताच्या सौंदर्याचा रंग काळा आहे, काळा. आमचा विठ्ठल काळा, आमचा कृष्ण काळा, आमचे सगळे देव काळे आहेत, काळे. आणि बामणांचे देव कसे आहेत? गोरे, गोरे. बामण सगळे गोरे. आणि म्हणून आम्ही द्रविड वंशाचे लोक आहोत.
म्हणून टीव्हीवर जे गोऱ्या रंगाचं अवास्तव महत्व चालू आहे ना, ते आम्हाला मान्य नाही. सगळ्या ऍडव्हर्टाईज मध्ये गोऱ्या रंगाचं महत्व आहे. फेअर अँड लवलीची ऍड असते बघा, फेअर अँड लवली 7 दिनों में निखार पाहिजे, 7 दिनों में. येतो का खरंच 7 दिवसात निखार? म्हणलं आमच्या गावात ये, आणि आमच्या कोणत्याही महिलेला 7 दिवस नाही, 2 महिने, 1 वर्ष, 2-4 वर्ष फेअर अँड लवली लावून गोरी करून दाखव, होती का? कोणी गोरं होत नसतं. पण टीव्हीवर सगळ्या ऍडव्हर्टाईज मध्ये काय चाललंय, आम्ही तुम्हाला गोरं करू, गोरं. असं गोरं होत नसतं कोणी. आणि सौंदर्याचा रंग गोरा नाही. ऐश्वर्या राय काही सौंदर्याचं प्रतीक असू शकत नाही. सुंदर कुणाला म्हणावं? अरे त्या ऐश्वर्या रायच्या गालाचा मेकअप करायला वेगळीच बाई, भोवयांचा मेकअप करायला वेगळीच बाई, तिच्या ओठांचा मेकअप करायला वेगळीच बाई, 100-200 बाया तिच्या मेकअप करायला. एसी गाडीमध्ये फिरते, एसी बंगल्यात राहते, तिला विश्व सुंदरी म्हणतात. अरे इतका चेहऱ्याचा थाट केलं होतं कोणी बी गोरं दिसल ना. आमची खेड्यातली बाई 2 दिवस परभणीला जाऊन राहू द्या, आणि पुन्हा गावाकडे आली ना, भावकीतल्या बाया म्हणतात तुम्ही उजळल्या. अरे आमची बाई 8 दिवस शहरात राहिली तर उजळती. आणि ही तो कपाळाला चेहऱ्याला काय बाय लावून सुद्धा काळीत दिसते. ओरिजिनल ऐश्वर्या रायला बघा, ओरिजिनल कधीतरी. एखाद्या हिरोईनला ओरिजिनल जवळून बघा, नाही उलटी झाली तुम्हाला, नाही वकारे आल्या तर नाव सांगणार नाही. आणि म्हणून सौंदर्याचा रंग